त्या ठिकाणी कोण देते मला माहित नाही, पण माझ्या कानावर आले जेवा पण नुसतं जेवण पाणी प्या, टाका टाकी कशाला करता रे? साधू संतांचा विचार तसा नाहीये. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आपली संतांची भूमी आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा आल्यानंतरच या सगळ्यांचा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं. त्याच्यावरून आठवलं आजही आपल्या बारामतीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा आहे. नगरपालिकेच्या समोर लाल बहादूर शास्त्रीजींचा अर्ध पुतळा आहे. असे महापुरुषांचे पुतळे आहेत. माझ्या मनात आले, मी जागा एक सिलेक्ट केलेली आहे, तिथं मी ह्या राहिलेल्या सगळ्या महापुरुषांचे पुतळे तिथं बसवणार आहे आणि पुतळ्याचंच उद्यान करणार आहे. पुतळे म्हणजे पुन्हा तुमच्या मनात जे कुणी आहे त्यांचे पुतळे तिथे होतील. ते महापुरुष असले पाहिजे. नाहीतर म्हणाल दादा लावा की ह्याचा पुतळा, तसा नाही रे लावणार मी. तर अशा पद्धतीनं आपल्याला तिथं सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्या माते राजमाता जिजाऊ, रमाई माता, ह्या आपल्या सगळ्यांचे पुतळे तिथं करायचे. हे 5 वर्षात आपल्याला काम करायचं आहे. मी आपला वेगळा जाहीरनामा दिलाय. प्रत्येक गाव संदर्भामध्ये आपल्याला काम करायचंय. तुम्ही कामाच्या मागे उभं राहा. आपल्याला बारामतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. बारामतीमध्ये दादागिरी, गुंडगिरी, दहशत ही चालून द्यायची नाही. त्याच्यामध्ये कुणी काही केलं तर डायरेक्ट उचलायचा, एक तर टायर मध्ये टाकायचा किंवा मोका लावायचा किंवा तडी पार करायचा. कुणाचा लाड करायचा नाही. तो कुणाच्याही मोठ्या बापाचा असो किंवा लहान बापाचा असो किंवा मधल्या बापाचा असो का. त्याच्यामध्ये हे मी बारामतीकरांनो पहिल्यापासून पाळलंय. माझा स्वभाव थोडासा कडक आहे. आज आई समोर बसल्यामुळे सारखा घाबरत घाबरत बोलतोय. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की बाबांनो, आपल्याला कुणीही तुमचा व्यवसाय करत असताना कुणी हप्ता मागता कामा नये. कुणी त्या ठिकाणी वेडेवाकडे प्रकार करता कामा नये. कुणी आमच्या माय माऊलींच्याकडं आणि आमच्या मुलींकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये. तुम्ही सगळ्यांनी सरळ जावा, राहा, हसा, खेळा. आता बसायला तर गप्पा मारायला एवढं करून ठेवलंय की मस्तपैकी गप्पा मारा. काय तुम्हाला वयस्कर लोकांना पण खुश आहेत लोक. तिथं लाइटिंग चांगली केली. मित्रांनो, ते राहिलं मला त्या ठिकाणी, अरे बाबा, उमाजी नायकांचा ज्या ज्या महापुरुषांच्या त्यांच्या सगळ्यांचे पुतळे करणार ही चिठ्ठी